हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजच्या क्लासमध्ये तुम्हाला मी ऑर्गन्स आणि ते ऑर्गन्स प्रोड्यूस करणारे प्रोटीन कुठले कुठले आहेत याची मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. ओके. बोर्ड एक्झाममध्ये खूप वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि कुठले कुठले ऑर्गन कुठले कुठले अमिनो ॲसिड्स प्रोड्यूस करतात याच्यावरती क्वेश्चन विचारला आणि हे जनरली आपल्या लक्षामध्ये राहत नाही. एकदा जर का आपल्या लक्षामध्ये राहिलं तर असे क्वेश्चन सॉल्व करणं खूप सिम्पल आहे. त्यामुळे मी तुम्हाला अशी ट्रिक देणार आहे जेणेकरून तुम्ही हे सगळं इझिली लक्षामध्ये राहील. बघा, ट्रिकचं नाव आहे सांबर मटन खाल्लं. एस वरनं लक्षात ठेवायचं सांबर, एम वरनं मटन आणि के वरनं खाल्लं. सांबर मटन खाल्लं आणि काय खाल्लं? बोन्स खाल्ले. सांबर मटन खाल्लं आणि बोन्स खाल्ले. कोणी खाल्ले? भाऊने आणि पेटू मामाने. ओके. सांबर मटन खाल्लं, त्याच्यासोबत बोन्स पण खाल्ले. कोणी खाल्ले? भाऊ आणि पिटू मामाने. ओके, लक्षामध्ये राहील. सांबर मटन खाल्लं आणि बोन्स कोणी खाल्ले? भाऊ आणि पिटू मामाने. ओके. फक्त ही लाईन तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची. एकदा ही लक्षामध्ये राहिली का तुम्हाला इझिली त्याचे जे पण प्रोटीन्स आहेत ते तुम्हाला इझिली लक्षामध्ये राहील. आता कसं लक्षात ठेवायचं बघा. सांबर मटन खाल्लं, पूर्ण हा वर्ड आहे. सांबर मटन खाल्लं याला इथे लिहिलं SMK. आता इथं जो S आहे तो S म्हणजे आहे स्किन. हा S म्हणजे कोण आहे? स्किन. M वरून लक्षात ठेवायचं मेलॅनिन आणि K वरून लक्षात ठेवायचं केरेटिन. म्हणजे स्किनमध्ये दोन प्रोटीन आहेत, एक मेलॅनिन आणि दुसरा आहे केरॅटिन. ओके. बोनवरनं BO लक्षात ठेवायचं. बी वरनं लक्षात ठेवायचं बोन आणि त्याच्यासोबत जो O आहे याच्यावरून लक्षात ठेवायचं ओसिन. ओके. म्हणजे बोनमध्ये कुठलं प्रोटीन आहे? ओसिन प्रोटीन आहे. बोनवरून काय लक्षात ठेवायचं? बी वरनं बोन आणि O वरनं ओसिन. नंतर आहे भाऊ. भाऊचा जो BHA आहे याच्यावरून लक्षात ठेवायचं ब्लड. बी वरनं ब्लड, H वरनं लक्षात ठेवायचं हिमोग्लोबिन. बघा, इथं पण B आहे आणि इथं पण B आहे, पण इथं B नंतर O आहे म्हणजे लक्षामध्ये राहील बोन ओसिन. कारण BO बोनमध्ये पण येतं आहे म्हणून हा जो वरचा BO आहे तो बोन लक्षात ठेवायचा, कारण B नंतर O आहे आणि O म्हणजे काय आहे तर ओसिन. म्हणजे इथं पण B आहे आणि इथं पण B आहे. या दोघांमधला डिफरन्स तुमच्या लक्षामध्ये येईल. इथं O आहे म्हणून लक्षात ठेवायचं बोन आणि बोनमध्ये O पासून काय येतं? ओसिन. BHA वरून लक्षात ठेवायचं ब्लड. H वरून लक्षात ठेवायचं हिमोग्लोबिन. आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असतं. आणि A वरून लक्षात ठेवायचं अँटीबॉडीज आणि त्याच्यामध्ये काय असतात? अँटीबॉडीज पण असतात. P2चा जो पीठ आहे याच्यावरून काय लक्षात ठेवायचं? P म्हणजे पँक्रियास. पँक्रियास म्हणजे काय आहे? इन्सुलिन. I वरनं इन्सुलिन आणि T वरनं ट्रिप्सिन. तर पँक्रियासमधून दोन अमिनो ॲसिड्स प्रोटीन्स निघतात, ते म्हणजे इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. ओके. मामाचा जो MAM आहे याच्यावरून काय लक्षात ठेवायचं? M वरून मसल, A वरनं ॲक्टिन आणि M वरनं मायोसिन. ओके. मामाचा जो M आहे त्याच्यावरनं मसल लक्षात ठेवायचं. A वरनं ॲक्टिन, M वरनं मायोसिन. ओके, सिम्पल आहे. आता आपण बोर्डवर याच्यावरती कसे क्वेश्चन आले आणि त्यांना आपल्याला सॉल्व करता येते का ते बघूया आपण. बघा, मॅच द कॉलम. जुलै 2019चा क्वेश्चन आहे. दोन कॉलम दिले. हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन कशामध्ये असतं तर ब्लडमध्ये. जस्ट आपण याच्या अगोदर बघितलं होतं. ओके. हिमोग्लोबिन बघा कुठे? ब्लडमध्ये. भाऊच्या याच्यावर लक्षात ठेवायचं ब्लडमध्ये काय? हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. म्हणजे इथे हिमोग्लोबिन कशामध्ये तर ब्लडमध्ये आहे. ओसिन आत्ताच आपण बघितलं होतं. ओसिनचं काय? बोनवरनं लक्षात ठेवायचं. B म्हणजे बोन आणि O म्हणजे ओसिन. म्हणजे ओसिन कुठे असते? बोन्समध्ये असतं. सिम्पल. ओके, इझी आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2022चा क्वेश्चन आहे. 3 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेलं आहे. एक चार्ट कंप्लीट करायचा आहे. मेलॅनिन आणि केरेटिन. तर आपल्याला माहिती आहे SMK सांबर मटन खाल्लं म्हणजे मेलॅनिन आणि केरेटिन कशामध्ये होतं? स्किनमध्ये होतं. बरोबर. सांबर मटन खाल्लं. सांबर S म्हणजे स्किन, म्हणजे मेलॅनिन केरेटिन कुठे? स्किनमध्ये. पँक्रियास लक्षामध्ये नसं राहत. पँक्रियास P काय होतं? पिटू मामा. PIT म्हणजे P नंतर काय? इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. मग याच्यामध्ये काय लिहा तुम्ही? इन्सुलिन लिहा किंवा ट्रिप्सिन. ओके. नेक्स्ट इज हिमोग्लोबिन अँटीबॉडीज. आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन अँटीबॉडीज.
BHA दॅट इज ब्लड हिमोग्लोबिन, म्हणजे हे कोणामध्ये आहे तर नेम ऑफ द ऑर्गन आहे ब्लड. नेम ऑफ द ऑर्गन आहे ब्लड. सिम्पल आहे, इझी. अजून एक क्वेश्चन आहे 2023चा, तो बघूया. बघा ब्लड आत्ताच बघितलं, ब्लडमध्ये काय आहे तर हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन. ओसिन प्रोटीन कोणामध्ये तर बोन्समध्ये. आपल्याला आपण बघितलं ओसिन कोणामध्ये, बघा ओसिन कोणामध्ये आहे बोनमध्ये आहे. स्किनमध्ये कुठले कुठले, स्किनमध्ये 2 आहे, त्याच्यापैकी SMK सांबर मटन खाल्लं, सांबर मटन मेलॅनिन खाल्लं म्हणजे केराटिन. ओके. इन्सुलिन जस्ट बघितलं आपण, पिटोमामा. इन्सुलिन कोणामध्ये पँक्रियास. मसलमध्ये मामाचा MAM ॲक्टिन आणि मायोसिन, म्हणजे मसलच्या इथं काय लिहिणार तुम्ही ॲक्टिन किंवा मायोसिन. आणि व्हेरियस प्रोटीन ऑफ द सेल मेम्ब्रेन, हे दिलं नाही आहे पण सेल मेम्ब्रेनवर लक्षात ठेवायचं, कोणामध्ये असेल सेलमध्ये असेल. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, तर व्हेरियस प्रोटीन्स ऑफ द सेल मेम्ब्रेन कुठे आहे सेल्समध्ये आहे. ओके, हे लक्षात ठेवणं सोपं आहे म्हणून मी ट्रिकमध्ये इन्क्लूड नव्हतं केलं. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन कुठं असतं सेल मेम्ब्रेन, सेलपासून. ओके, सिम्पल आहे. आय होप ही ट्रिक तुम्हाला कळली असेल. आता मी अजून एक क्वेश्चन देणार आहे, तो सगळ्यांना तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे. तो क्वेश्चन आहे राईट अ कोरिलेशन. 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला आहे. जर स्किनमध्ये मेलॅनिन आहे तर पँक्रियाजमध्ये कोण असेल. आता कोरिलेशनचा अर्थ काय की मेलॅनिन जे नावाचं प्रोटीन आहे ते स्किनमध्ये आहे. या दोघांचं रिलेशन आहे बघा, स्किन मेलॅनिन म्हणजे ऑर्गन आणि त्याचं प्रोटीन. तसंच ऑर्गन इथे काय येईल त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन. ठीक आहे, कोरिलेशनचा अर्थ कळला. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे तर हा ऑर्गन आहे, हा त्याचं प्रोटीन आहे. ओके, तसंच इथं ऑर्गन दिलेला आहे पँक्रियाज, मग याच्यामध्ये कुठलं प्रोटीन येईल हे तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा व्यवस्थित आणि याचा आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये करायचं आहे. ओके, सिम्पल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन्सला लक्षामध्ये कसं ठेवायचं याचं सिम्पल ट्रिक घेऊन येणार आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.